स्वराज्यातलं कामकाज असंच चालतं. मतलब ही आबासाहेबांची नीती. एक अधिकारी एका वर्षाहून जास्त काळ एके ठिकाणी ठेवायचा नाही. शिवाय त्या गडाखालचा मनुष्य त्या गडावर कामाला ठेवायचा नाही. एवढंच नाही तर सतत त्या मनुष्यास कामात ठेवायचं. 3 पेक्षा जास्त अधिकारी एकत्रित फार काळ ठेवायचे नाही. 3 वेळा सक्तीची हजेरी घ्यायची. यामुळे स्वराज्याच्या कामकाजात ढिलाई येत नव्हती आणि कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींची चर्चाही होत नव्हती. स्वराज्याचा कारभार अगदी सुलभ होत होता. कविराज, ही ती शिवनीती. सुंदर. आजपासून आपण ह्याच नीतीचं पालन करूया.